नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भाऊ पोलीस स्टडी या यूट्यूब चॅनलवर। मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे व्हायरल आणि अतिमहत्त्वाचे प्रश्न। हे प्रश्न थेट परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुमची तयारी किती आहे हे तपासण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ फक्त बघू नका, हे तुमच्यासाठी एक ओपन चॅलेंज आहे। यापैकी तुम्हाला नक्की किती प्रश्नांची अचूक उत्तरे माहीत आहे ते मला प्रामाणिकपणे कमेंट करून सांगा। चला तर मग वेळ वाया न घालवता थेट प्रश्नांना सुरुवात करूया। पण त्याआधी असेच परीक्षाभिमुख व्हिडिओ रोज बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न पहिला आहे, जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई उपनगर। तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे आणि ही झोपडपट्टी धारावी म्हणून ओळखली जाते मित्रांनो। तर धारावी ही तांत्रिकदृष्ट्या मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये येते। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, खालीलपैकी बरोबर विधान ओळखा। तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व विधाने बरोबर आहेत। तर मित्रांनो, मुंबई जिल्ह्याकरता हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत आणि यांच्यावर अनेकदा मुंबई पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेला आहे। जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला अजून पण लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या। तर तीही पॉईंट पाहूया मित्रांनो। तर मुंबईचे शिल्पकार हे जगन्नाथ शंकरसेठ आहे मित्रांनो। मुंबईचे सिंह हे फिरोजशाह मेहता म्हणून ओळखले जातात आणि मुंबईचे संस्थापक हे गेराल्ड गियर आहेत मित्रांनो। तर वरील सर्व विधाने बरोबर आहेत। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, भारतातील रेल्वे विभागापैकी मुंबई किती रेल्वे विभाग आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन टी, 2। तर मित्रांनो, भारतातील रेल्वे विभागांपैकी मुंबईत 2 रेल्वे विभाग आहेत आणि ते कुठले कुठले आहेत? तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांपैकी किती वारसा स्थळे मुंबईत आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 3। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांपैकी 3 वारसा स्थळे मुंबईत आहेत। तर ते कुठले कुठले आहे बघूया। तर एलिफंटा लेणी, CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि व्हिक्टोरियन गोथिक आर्ट डेको असेंबल। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, मंगल प्रभात लोढा हे मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री आहेत। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना कधी झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना झाली। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई मॅरेथॉनचा ब्रँड एम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक, आंद्रे डी ग्रास याची मुंबई मॅरेथॉनचा ब्रँड एम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आली। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, डॅश यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, प्रेमचंद रायचंद यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई विद्यापीठाची स्थापना डॅश समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, चार्ल्स वूड। तर मित्रांनो, मुंबई विद्यापीठाची स्थापना चार्ल्स वूड समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली? तर याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन पी, 3 फेब्रुवारी 1974 रोजी बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर खोदली गेली। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन पी, चेंबूर। तर मित्रांनो, मुंबईतील चेंबूर या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, पुणे। तर मित्रांनो, पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे।
पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालेले होते? तर मित्रांनो याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, पोर्तुगीज. तर मित्रांनो मुंबई हे बेट ब्रिटिशांना पोर्तुगीजाकडून आंदण मिळालेले होते. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबईतील मनी भवन हे ठिकाण कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, महात्मा गांधी. तर मित्रांनो मुंबईतील मनी भवन हे ठिकाण महात्मा गांधी या महान व्यक्तीशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, ठाणे. तर मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जलाशय ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई. तर मित्रांनो काळा घोडा हा उत्सव मुंबई शहरात साजरा केला जातो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई शहराचा चीनमधील डॅश या शहराशी भगिनी शहर करार करण्यात आलेला आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे बी, शंघाय. तर मित्रांनो मुंबई शहराचा चीनमधील शंघाय या शहराशी भगिनी शहर करार करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, फ्लोरा फाउंटन. तर मित्रांनो मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी फ्लोरा फाउंटन या नावाने ओळखला जात असे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक कोणत्या रेल्वेवर आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक मध्य रेल्वेवर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबईमध्ये शेअर बाजार कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, दलाल स्ट्रीट. तर मित्रांनो मुंबईमध्ये शेअर बाजार हे दलाल स्ट्रीट येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव दिलेले आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, राजीव गांधी. तर मित्रांनो मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला राजीव गांधी यांचे नाव दिलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई पुणे द्रुतगती मार्गास यांचे नाव देण्यात आलेले आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन पी, यशवंतराव चव्हाण. तर मित्रांनो मुंबई पुणे या मार्गास यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया, क्षेत्रफळाचा विचार करताना महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई शहर. तर मित्रांनो क्षेत्रफळाचा विचार करताना महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर हे हा आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, 26 नोव्हेंबर 2008 हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅश ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आलेली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन टी, नॅशनल इन्व्हेस्टिंग एजन्सी. तर मित्रांनो 26 नोव्हेंबर 2008 हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर नॅशनल इन्व्हेस्टिंग एजन्सी ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन पी, डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, पुणे मुंबई. तर मित्रांनो डेक्कन क्वीन ही रेल्वे पुणे मुंबई या मार्गावरती धावते. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, जीना हाऊस या नावाने ओळखले जाणारी वास्तू कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन टी, मुंबई.
तर मित्रांनो, जिना हाऊस या नावाने ओळखले जाणारी वास्तू हे मुंबई येथे आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI चे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे कोठे आहे? येथे आहे. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई. तर मित्रांनो, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबई येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, व्यावसायिक तत्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन पी, 16 एप्रिल 1853 रोजी व्यावसायिक तत्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे हे 16 एप्रिल 1853 रोजी सुरू झालेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोचे हेरिटेज स्थळ म्हणून ओळखले जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबई येथील स्टेशन युनेस्कोचे हेरिटेज स्थळ म्हणून ओळखले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई बेट ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स डॅश. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, याला त्याच्या विवाहाप्रसंगी पोर्तुगीजांनी आनंद दिलेले आहे. तर मित्रांनो, मुंबई बेट ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला त्याच्या विवाहाप्रसंगी पोर्तुगीजांनी आनंद म्हणून दिलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, पेट्रोलियम. तर मित्रांनो, मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडित आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे होते मुंबई जिल्हा विशेष प्रश्न आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचे आहे. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओचा पार्ट 2 आपण लगेच घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.